मोहनची आई, मोहनची आई, आमाय ये ना, बस ना, चहा मांडतो, ये पापड गिपड तोडतो. ललिता, नाही नाही मोहनची आई, बस ना वा सुगंधा, कधी तर येत नाही ना. बस आता पापड तळायला लावतो. ललिता आली, आताच आली ते तर चहा बनायला लावतो, पापड तळायला लावतो. नाही ना मोहनची आई, दर्शना खूप लढून राहिली, खूप लढून राहिली. खूप लढून राहिली? काऊन? कायच्यासाठी? कोण तू मारलं काय? मारलं नाही समोताबाई, ते काय म्हणते तिच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे म्हणते. आता 15 ऑगस्ट आहे का नाही, स्वातंत्र्य दिन, तर सगळे लेकराईले बा असे तिरंग्याचे ड्रेस घालून बोलावलं. तर हे नादा लावून राहिली, तिरंगाचा ड्रेस घेऊन दे, ड्रेस घेऊन दे. एका दिवसासाठी 1000-2000चा ड्रेस घेणं परवडन काय समोताबाई, तूच सांग. ते ऐकूनच नाही राहिली. माय देणं घेऊन व लेकरा बरोबर लेकरा तर सगळे पोरी ड्रेस घालून येते, आणि हेच एकटी शाळेच्या ड्रेसवर जाईन, ते इले नाही खराब वाटन काय? दे घेऊन, रोज बी घालून, ते पुढच्या वर्षी घालून, अजून दरवर्षी येते ना हे 15 ऑगस्ट. पैसे तर पाहिजे का नाही? हा, इथं खावाले पैसा नाही भेटून राहिला ना, ते तिरंगाचा ड्रेस घालायला तिले कसे पैसे भेटन? पैसे नाही ना, पैसे नाही. किती रुपयाचा होते ड्रेस? तर ड्रेस होते समोताबाई 2,000चा होते बापा. राहू दे, कोण घेऊन देईल 2,000चा? आता मापाशी पाय बाई, मापाशी तर 1500 रुपये आहे. देऊ का? घेऊन दे पोरीले ड्रेस, कायले लढवतं बिचारीले. देऊ का 1500 रुपये? 1500 उरले मापाशी आता. ते 1500त कुठं ड्रेस येते समोताबाई? राहू द्या ना, नको द्या, राहू द्या. कायले तुम्ही खर्च करता, राहू द्या. ते काय ज्याच्या पाशी राहते त्यानं खालं, नाही आहे तर कुठून का चोरी करून आणा का? त्या मस्त राहिले समजते बरोबर. थांब ललिता. हो आता बाई, काय म्हणता? 500 रुपये आहे का ताजवळ? हिची पोरगी लढून राहिली म्हणते ड्रेससाठी. माझ्याजवळ आहेत 1500. तर देन ताजवळ असेल तर 500 रुपये देऊन द्या इले. हाय आता बाई 500 रुपये आहे, पण असं पैसे जवळ 500 आहे मापाशी. राहू द्या ना, जवळ असले पाहिजे. नाही घातलं दर्शनानं ड्रेस तर चालन ना? चालन नाही का दर्शनाची आई? चालन नाही का ड्रेस नाही घालन तर? ते चालते नाही तर काय? आता सगळ्याची परिस्थिती काही एकसारखी राहते काय? कोणी घेऊ शकते, कोणी नाही घेऊ शकत. चालते, राहू दे समोताबाई. दे घेऊन, लेकरा बाराची खुशी राहते. आण दे 500 रुपये ललिता. 1500 मी देतो, देऊन दे, घेऊ दे पोरीले बिचारीले. कोणी खुश होईन का नाही तर आपल्याला दुआ भेटते. आण दे बरं 500 रुपये. पण आता बाई 500 आहे ना माझ्याजवळ. अडी भडीले काही कोणता टाइम येते काही 500 रुपये असो जवळ, राहू द्या ना. आण ना, दे. अजून मदनले मागून घेजो, येणच आता तो. ठीक आहे आता बाई, देतो बा. काय देव समोताबाई, नाही हो हाय म्हणते तरी बी ते तशीच आहे, ते चिकट आहे ते. हो, पैसे जमा करून ठेवते ते. घेऊन घे ना, दे घेऊन पोरीले मस्त ड्रेस. पायाले पाहत किती मोठा ताप आहे, किती ताप सन्नाट आहे, आणि डोळे ना उघडून राहिला पायाले. ओ याले तर ताप आहे. मदन पटकन घेऊन जा याले दवाखान्यात. मोहन घेऊन जा पटकन याले दवाखान्यात, घेऊन जा बरं पटकन. आई दे बरं 2,000 रुपये दे बरं, नेतो दवाखान्यात पटकन. आता पैसे नाही आहे, आता व्यापारानं पैसे दिले नाही. आई दे बरं 2,000 रुपये. मापाशी तर पैसे नाही रे मोहन, तर 1 बी रुपया नाही मापाशी, तर 10 रुपये नाही. मी कुठून देऊ बापा? मदन त्यापाशी असेल ना? मापाशी कुठची आई? मी कालच माल भरलो पुरा. मापाशी तर पैसेच नाही. मी ललिताला दिलो होतो ना, ते गावले गेली होती तर 1000 रुपये. तर आज सकाळीच मापासून आई ना त्या बाईले देवासाठी 500 रुपये घेतले जबरदस्तीनं. होते मापाशी 500 रुपये. म्हणून आता बाई तुम्हाला अडी भडीले पैसे पाहिजे, कोणता टाइम सांगून येत नाही. आणि त्या पोरीले ड्रेस घेवायचं महत्वाचं होतं काय? तुमचे 500-1500 मा 500 रुपये देऊन दिले तुम्ही जबरदस्तीनं. ते 500 राहिले असते तर आता पटकन मी मा पोरीले पोराले दवाखान्यात नेली असती. आई तुले बी 5,000 दिलो होतो तुले भाजीपाल्यासाठी. सरले काय 2-3 दिवसातच? असं ना काही वाचले ते तर हायच नाही, सरले मापाचे पैसे तर. मोहन आता बाई तुम्ही आई, आता बाई तुम्ही कोणाकोणाला पैसे दिले मागून आणा पटकन. उसने त्या बाईने दिले म्हणतात ते भाजी घेवासाठी, तिथे गोष्टी करे ऐकली मी. तिले दिले होते म्हणतात तुम्ही 1000 रुपये, तिले मागून आणा. आणि त्या दर्शनाच्या माईले बी मागून आणा. सकाळीच घेतले तिने, तिले मागून आणा 1000 रुपये पटकन. दवाखान्यात नाही तुम्ही मा पोराले मागून आणा पटकन. उधार दिले तुम्ही, आणा उधारी मागून. हो थांब आणतो मी. त्याच्यापासून दोघेपासून आणतो मी पैसे. थांबा, याच्या डोक्यावर पाण्याच्या पत्त्या ठेवतो थंड्या. सुगंधा ते 2000 रुपये दे बरं. ते मी तुला सकाळी दिले होते, ते दे बरं 2000 रुपये पटकन. नातवाची तब्येत खराब झाली हो. मा घरी काय तिजोरी ठेवासाठी पैसे दिलते का तुम्ही? मा पोरीसाठी ड्रेस घेवायला दिलते तुम्ही, पैसे घेतला तिने ड्रेस. आता कुठून आणून मी पैसे, कुठून देऊ? पायवो सुगंध पायवो असंत त्यापाशी गाडा ताप आला हो मनातवाले. पायवो जरा जे असं 500-1000 रुपये देवर असंत. मापाशी नाही पैसे. मी पहिलेच तर म्हणलं होतं पैसे नाही. मला पैसेच नको मागता तुम्ही. मापाशी नाही पैसे. मी काय मागायला नाही आलती तुम्हाला पैसे, मला मागायला आला तुम्ही पैसे. दिन मी मापाशी होईन तेव्हा. तर नांदा नको लावा पैसे पहिले देता आणि मग मागा लागता पैसे असं. अहो शेवंता
काहून समोता बाई, काय झालं? अहो शावंता, नातवाची गाडी तब्येत खराब झाली हो. दे बरं मला 2,000 दे बरं. उसने मग घेऊन घेतो लागन तर माय 1000 आता इकडे आहे ना. 1000 रुपये असे दे मला, वरून दे मला 1000 रुपये मी देऊन देईन. मग मापाशी कुठं पैसे आहे हो समोता बाई? मी कालच तर म्हणले तुम्हाला का मला भाजीपाला घेवाले पैसे नाही, मी सुकडं फुकडं चालवतो. आता 15-16 तारखेला पैसे येईन मापाशी. आताच काही पैसे माग करा नको मला. अहो असं तर मागणं भाऊले मागणं असं तर 500-1000 रुपये तरी दे. आहेच नाही मापाशी पैसे 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 म्हणत तर होती हो समोता बाई 12 महिन्यावर देजो. आता दुसऱ्याच दिवशी आली का मागाले? आहे ना मापाशी पैसे घ्यायचे. अहो मा नातवाला ताप आला म्हणून आली हो मागाले, नाही तर मी मागतच नव्हती. दे असून त्याजवळ तर वाचले कुचले असून तर दे ना, जेवढे असून तेवढे दे ना. काही तापाची दवा तर घेऊन घेईन. काहीच नाही मापाशी पैसे. कुठून आणू मी? तर एवढं मोठं दुकान आहे, आहे बंगला आहे ना, पैसे मागायला हिंडून राहील. मापाशी नाही पैसे. करा कुठून बी, नाही तर उसने टिकून फुकट न्या असं. आई आणले का आण दे चल. कोणच नाही दिले रे पैसे, कोणच नाही दिले. उलट मला उलट सीधे बोलल्या, तसं तसं बोलल्या. मी आज पैसे दिले त्याने, मीच मागायला गेली, गरज पडली तर मला म्हणते पैसे नको करू म्हणते. त्याच मला बोलल्या, उतरून बोलल्या मला त्याच. मायच पैसे असून कोण नाही पैसे दिले, कोण नाही पडलं माय कामी. आता बाई समजलं आता तुम्हाला? आपली वेळ आली ना तर कोणी आपल्या कामी पडत नाही. आणि तुम्ही मार पैसे दिले सारायले. आपल्यापाशी बी काही पैसे असले पाहिजे, एकदम पुरे सप्पात देऊन नाही द्यावा लागत. कोणता टाइम कसा येते, कोणता टाइम कसा येते. आता बाई हो ना, पाय बरं मी भोली भाकरी म्हणून मी देऊन दिली बापा. मावरच काळ आला तर माझ्यासाठी नाही वाचले. आई तेच पैसे वाचून राहिले असते तर आपण पटकन आपला सुविधा केलो असतो. आपल्यावर कार्ड आला तर आपल्याच पैसे नाही. हो समजलं बापा. आता नाही मी कोणाला पैसा देईन असा पाण्यावानी. ते रे गेले पाण्याच्या पट्ट्या ठेवून हो. आता बाई काही नाही झालं त्याला. तुम्हाला समजून देवासाठी मी तसं नाटक केलं. त्याला ताप आला काही ताप नाही काही नाही. हॅलो बिंदुताई बोला, कशा आहे? आणि परीची तब्येत गिब्येत कशी आहे? तुमची तब्येत? हो चांगली आहे ना, माझी तब्येत चांगली आहे. आणि तुही कशी आहे तब्येत? धैर्याची, तू आईची बाबाची तब्येत? तू माहेरी आली म्हणतात उभी. तुम्हाला कसं माहित बिंदुताई मी माहेरी आली म्हणून? माहित पडलं मला असं का तुम्ही माहेरी गेली म्हणून. माहित पडलं? माहित कसं पडलं का? कोण जरी सांगितलं असेल ना. कोण सांगितलं ते तर सांगा. झालं मला माहित झालं का तुम्ही माहेरी गेली म्हणून. आता काय कोण सांगू ना, काय माहित झालं मला म्हणून तुला फोन करून पाहिला. आता बाई एकट्याच असं आता नाही. काजल बी तिकडे गेली तर आता बाईला एकटीलाच करायला लागत असं आता सगळं नाही मला लिहिता. आली ना ताई, आली ना मी आली बा. काय करता? बोलावलं मला धैर्याच्या बाबानं, ये म्हणे ललिता तुझं काम आहे म्हणे. बोलावलं तर आली ना मी. असं कधी आली? आणि असं कसं काम पडलं बाबा तुझे का? तुला माहेरी बी नाही राहू द्यायला, बोलावून घेतलं. काय सांगू आता बिंदुताई, सासूबाई एकटी राहू लय दानी धर्मी होत होती. म्हणून त्याला सबक धडा शिकवासाठी आले मी. तर धडा शिकवला साजरा हो म्हणे. आता बरोबर आहे म्हणे ललिता तू. अमाय हो काय हो. बरं मग काजलचा फोन घेऊन नाही येत का? आले नाही का? आता नागपंचमीला आले असं ना दोघी. कुठं आलेच नाही नागपंचमीले. मग आलेच नाही बापा. या काजलचा पहिला सण होता ना नागपंचमीचा, लग्न झाल्याचा. तरी आले ना दोघांना, येवाले पाहिजे होतं. मग ते येवाले पाहिजे होतं का नाही आले ना ते. आता काय करता, नाही आले तर जाऊ दे. मी तर म्हटलं तुम्हाला पहिलेच का मतलब आहे तो म्हणून. आणि त्याच्या संग हे तशीच आहे. एक फोन नाही केला गेली तेव्हाची का ललिता ताई तुमच्यावरच सगळे कामं असन का? धैर्य कसं आहे? बिलकुल फोन नाही, काही नाही. जाऊ दे ना ललिता, नाही आली तर नाही आली, जाऊ दे फेक तिकडे. हो नाही तर काय तू बिंदुताई, ते फोन नाही करत मी काय फोन करू? मी नाही करत. नको करू तू, नको करू, मी नाही करत. मला माहित झालं का तू माहेरी गेली म्हणून मी तुला फोन करून पाहिली. हो बिंदुताई. बरं येता ना मग? राखी झाली का? हो राखी झाली का? येतो ना काय? इकडेच राहू काय? येतो ना. राखी झाली का? येतो. चला मग बिंदुताई ठेवतो. हो ठेव. हे बी चालाकी शिकून राहिली का आता धीरे धीरे मेंढी? मला पाहू कोण सांगलं म्हणतो तर माहित पडलं म्हणते. मला माहित नाही का कोण सांगितलं तर? भाऊजीने सांगितलं असं, दुसरं कोण आहे सांगणार म्हणते. माहित पडलं सांगून दिली असती. मला सांगून दिलं असतं कोण सांगितलं तर. का बा तू या भाऊजीने सांगितलं तर मी काय बोलली असते भाऊजीला जाऊन काहून तुम्ही सांगितलं म्हणून. आले का हो? या हो चहा बनव म्हणतो. हो बनवतो ना. आराम तर करू द्या जरासा. तर किती आराम करतो? झाला ना आराम. का दिवसभर आरामच करशील काय? हो चुप राहा, जास्त नका बोलू.
मोठे हुशार झाले. माशिवाय तर काही काम नाही होत तुमचं. हा आता समजलं ना माई किंमत समजली ना, माय महत्व. हा हा चुप राह. काय सगळ्याच महत्व राहत असते. कोणीच ह्या पृथ्वीवर जो कोणी आहे बिअर्थी कोणीच नाही. सगळेच कधी ना कधी कामी पडते. सगळ्याच काम आहे. कोणीच बिअर्थी नाही. मग कसे करता मला? तू वागणं तुला सांगत तसं करते. आम्ही नाही करत. हा मी जे बोलतो, जे वागतो, खरं बोलतो. काही खोटं नाही बोलत मी, काही बेअर्थी नाही बोलत. बरं बरं ठीक आहे. झालं असं ना आता आराम घे. जरा चहा बनवून जा ना. चहा बनवून. हो बाबा बनवतो. चला बसा.